नमस्कार, गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, काय त्याची सायकोलॉजी होती, लाईन मार्केटमध्ये त्याला आपण कसं मॅनेज केलं, A to Z क्लॅरिटी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. काल व्हिडिओ आला नाही, रिझन काय? कारण की काल आपला ट्रेड कोणता ऍक्टिव्हेट आपण केलेला नव्हता, कारण की सेटअपच ऍक्टिव्हेट झालेला नाही. तर सेटअप ऍक्टिव्हेट झाला नाही तर आपण कोणत्या ट्रेड काल एक्झिक्यूट केलेला नव्हता, म्हणून काल काही व्हिडिओ आला नाही. आज दोन ट्रेड आपण एक्झिक्यूट केले M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग. तर इथे तुम्हाला दिसत असेल की दोन ट्रेड आहेत ऑर्डर बुकमध्ये. तर या ट्रेडची सायकोलॉजी काय होती, कसं त्याला आपण मॅनेज केलं, A to Z क्लॅरिटी आपण इथे आता बघून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता दोन ट्रेड आहेत, एक निफ्टीमध्ये आहे आणि एक बँक निफ्टीमध्ये आहे. पहिला ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टी झालेला आहे. तर बँक निफ्टीची क्लॅरिटी काय होती, बँक निफ्टीमध्ये कसा सेटअप ऍक्टिव्हेट झाला ते तुम्हाला डायरेक्टली मी घेऊन जातो बँक निफ्टीच्या चार्टवर आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो तिथे आपली काय सायकोलॉजी होती ती. ठीक आहे, तर मी डायरेक्टली इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. तर इथे मी बँक निफ्टी इंडेक्सचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची जी तारीख आहे ती आहे 12 तारीख. येथे आज बँक निफ्टीने जी ओपनिंग दिलेली होती चांगलीच गॅपअप होती. पहिली कॅन्डल स्ट्रॉंग रेड कॅन्डल होती, डायरेक्शन डाऊन साईडचं दाखवत होतं. सेलर ऍक्टिव्हेट आहे इथे दिसत होते, बट पहिल्या कॅन्डलमध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट करत नाही. रिझन काय? कारण की पहिल्या कॅन्डलमध्ये क्लॅरिटी नसते की मार्केट एक्झॅक्टली कोणत्या डायरेक्शनने जाणार, कारण की एसटीबीटी बीटीएसटी प्लेयर जे असतात ते ऍक्टिव्ह असतात आणि व्हॉल्यूम पण जरा हाय साईडनी असतो, व्हॉलिटिलिटी जास्त असते, इथे क्लॅरिटी आलेली नसते, म्हणून आपण पहिल्या कॅन्डलला नेहमी आपण इग्नोर करतो. त्यानंतर हा थोडाफार खाली आला सेकंड कॅन्डलमध्ये, इथे तुम्हाला दिसू शकते. त्यानंतर एक रेंज करून लो लावून यांनी एक 4-5 कॅन्डलची रेंज बनवली आणि या कॅन्डलमध्ये यांनी या रेंजला ब्रेकआउट दाखवलं. ब्रेकआउट तर दाखवलं या रेंजमध्ये, सोबतच हा जो हेवी सेलर होता जो की सेकंड कॅन्डलचा होता, हा सेलर याला यांनी वर काढलं आणि याच्या वर क्लोजिंग दिली. कॅन्डल पण स्ट्रॉंग होती, डब्ल्यूआरची होती. या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर स्पेस जो होता तो पण ओपन होता डी हाय पर्यंत. जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली, याच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो आपण इथे स्टॉप लॉस लावला. जेवढे पण लाईन मध्ये होते माझ्यासोबत झूमवर, ठीक आहे, सर्वांना सांगितलेलं होतं की एक्झॅक्टली कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे आणि याच्या मागची सायकोलॉजी काय आहे, काय विचार करतो आणि काय टार्गेट ठेवलेलं आहे ते. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की एक्झॅक्टली याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो आपण स्टॉप लॉस लावला होता. त्यानंतर हा थोडाफार 4-5 कॅन्डल इथे थांबवलं, रिव्हर्स झालं आणि या कॅन्डलमध्ये यांनी स्पाइक लावलं. स्पाइक लावलं तर इथे स्पॉटमध्ये तुम्हाला दिसत आहे की यांनी या कॅन्डलचा लो जो आहे तो ब्रेक केलेला नाहीये, बट ऑप्शन प्रीमियम मध्ये या कॅन्डलनी या कॅन्डलचा लो ब्रेक केला होता, म्हणून आपला जो स्टॉप लॉस होता लावलेला इथे तो इथे बुक झाला. एक्झॅक्टली यांनी स्टॉप लॉस बुक केला आणि त्यानंतर अपसाईडचं डायरेक्शन दाखवून जे आपलं फायनल टार्गेट होतं डे हायचं यांनी कंप्लीट केलं आहे. बट आधी आपला स्टॉप लॉस घेतला आणि त्यानंतर कंटिन्यू यांनी डायरेक्शन दाखवलं अपसाईडचं. इथे झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की इथे यांनी एक रिजेक्शन घेतलं, एक रेंज क्रिएट केली. डायरेक्शन जे होतं ते अपसाईडचं होतं. सेकंड ट्रेड जर इथे घ्यायचा झाला तर तो या कॅन्डलमध्ये होता आला असता, कारण की याच्या लेवलच्या वर यांनी क्लोजिंग दिली होती, स्ट्रॉंग कॅन्डल होती आणि स्पेस जो होता तो पूर्ण ओपन होता डे हायचा. त्या बेसिसनी सेकंड जो ट्रेड आहे तो इथे ऍक्टिव्हेट करता आला असता. भरपूर जणांनी घेतले पण मी बघितले, बट मी एंटरटेन केलं नाही. रिझन काय? कारण की मी ऑलरेडी निफ्टीच्या ट्रेडमध्ये होतो, जे की मी तुम्हाला लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करत होतो कंटिन्युअसली, तिकडे मी कॉमेंट्री करत होतो. त्या बेसिसनी हा जो ट्रेड आहे सेकंड ट्रेड तो घेता आला असता. मी घेतला नाही कारण की मी निफ्टीमध्ये होतो. इथे काय होतं याचं रिझन इथे घेण्याचं कारण काय की हा लो होता, त्यानंतर हा लो होता, हा लो होता. डायरेक्शन कोणता आहे? अपसाईडचा आहे. हायर लोचं स्ट्रक्चर आहे. हायर लोच्या बेसिसनी यांनी रेंजला ब्रेकआउट दिलं, तर त्या बेसिसनी रेंज ओपन झालेली होती, स्पेस क्लिअर ओपन होता, म्हणून हा सेकंड ट्रेड होता. एक्झॅक्टली इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस झाला असता आणि त्यानंतर हे टार्गेट जे आहे ते बुक झालं असतं. बट टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर हा पुन्हा एका रेंजमध्ये गेला आणि जे क्लोजिंग दिली आहे ते पूर्ण एका रेंजवरच आहे डे एंडची. तर क्लिअर कट जर तुम्हाला इथे सांगायचं झालं तर आपला जो ट्रेड एक्झिक्यूट झाला तो झाला या काळामध्ये या लेवलच्या वर, या लेवलच्या वर ब्रेकआउट दिलं, त्यामुळे आपण एंट्री घेतली. इथे स्टॉप लॉस लावला, इथे आणि स्पॉटमध्ये ब्रेक केलं नाही, बट प्रीमियम मध्ये ब्रेक केलं होतं, म्हणून आपला इथे बुक झाला. त्यानंतर हा थोडंफार इथे दाखवलं, ब्रेकआउट दाखवलं आणि त्यानंतर हा वर गेला आहे. पण काय प्रॉब्लेम नाही, आपला हा इथे एसएल बुक झाला. बट निफ्टीमध्ये आपण याच्यापेक्षा 4 पटीने प्रॉफिट बुक केलं आहे. ते काय होतं काय नाही ते मी जेव्हा निफ्टीचा ट्रेड सांगणार ते तुम्हाला एक्सप्लेन होणार. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर क्लिअर झालेलं असेल, याला मी बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली तिथे काय गेम होता तो. तर इथे तुम्ही बघू शकता की 54,600चा कॉल आपण बाय केला होता. हे जे अकाउंट आहे टोटली माहिती आहे की तुमच्यासोबत मी जे ट्रेड करतो ते ऑप्शन बाईंगचं आहे. प्रत्येक ट्रेड ऑप्शन बाईंगचं आहे. तर इथे आपण जो स्ट्राईक प्राइस घेतलेला होता तो घेतलेला होता 54,600चा कॉल. या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. ठीक आहे, ती कॅन्डल जी आहे ती ही कॅन्डल आहे, ह्याच्या लेवलच्या वर क्लोजिंग दिली, याच्या लेवलच्या वर क्लोजिंग दिली. कॅन्डल पण स्ट्रॉंग होती, डब्ल्यूआरसी होती, डायरेक्शन पण क्लिअर होतं, पार्टिसिपेशन पण क्लिअर दिसत होतं. ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आहे तो एसएल लावला. त्यानंतर जेव्हा रिव्हर्स आला तर इथे बघू शकता की इथे यांनी या कॅन्डलचा लो जो आहे तो ब्रेक केलेला नाही आहे, बट इथे यांनी या कॅन्डलचा लो जो आहे तो ब्रेक केलेला आहे, म्हणून आपला जो एसएल आहे तो इथे बुक झाला. बुक झाल्यानंतर थोडंफार वर डायरेक्शन दाखवलं आणि मग प्रोटेक्ट करून प्रॉपरली आणि डे हाय लावला. बट नेक्स्ट आपण घेतलेला नाही आहे. ज्यांनी घेतला त्यांनी इथे घेतला होता या कॅनलमध्ये, हे रॅली त्यांनी बुक केली आणि मग बुक करून बाहेर निघाले. ठीक आहे, तर इथे हा पहिला ट्रेड जो आहे तो इथे तुम्हाला क्लिअर झाला असेल.
दुसरा ट्रेड जो आहे तो निफ्टीचा होता. तर निफ्टीमध्ये काय होतं ते पण तुम्हाला मी निफ्टीचा चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो. तर निफ्टीचा चार्ट इथे बघू शकता. निफ्टीची पण ओपनिंग आजची जी होती ती गॅप अप होती. पहिली कॅन्डल आणि फुल अग्रेसिव्ह डाऊन साईडची दाखवली. सेलर ऍक्टिव्ह आहे तसं दाखवत होतं, बट पहिल्या कॅन्डलवर काही पण डिसिजन आपल्याला घेता येत नाही. त्यानंतर इथे एक रेंज क्रिएट केली. जे अग्रेसिव्ह प्ले करतात त्यांनी इथे ट्रेड घेतलेला होता, त्यांचा इथे बुक झाला. त्यानंतर प्रॉपरली माझ्यासोबत भरपूर जणांनी ट्रेड घेतला, जो काय होता की ही एक रेंज बनलेली होती. या रेंजच्या वर प्रॉपरली या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिट केला. कारण की हे प्रॉपरली वीक तर वरच्या साईडने ठेवलेलं आहे, बट कॅन्डल क्लोज करता करता यांनी जे आहे ते मोमेंटम खाली देऊन यांनी क्लोजिंग दिली, म्हणून हा वीक वरच्या साईडने आहे. डब्ल्यूएस ही पण राहिली असती, स्ट्रॉंग कॅन्डल होती, क्लोजिंग खाली दिल्यामुळे हे जरा तुम्हाला कन्फ्युज झालं असेल. बट मी ट्रेड घेतलेला होता. मी लाईव्हमध्ये पण तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. ठीक आहे, हा रेंज होता. या रेंजच्या वर जेव्हा ब्रेकआउट दिलं तर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा लो आहे तो एसएल लावला आणि त्यानंतर पूर्ण कंटिन्यू हे जे आहे हे बुक केलेलं आहे. जेव्हा फर्स्ट स्टॉप लॉस इथे होता, हा खाली आला, खालून जेव्हा वर गेला तर प्रॉपरली इथे फ्रॅक्टलवर ट्रेलिंग करायचा एक चान्स आला, तर ट्रेल इथे केला. त्यानंतर वर गेलं तर इथे एक डॉमिनेट कॅन्डल आली, त्याच्या लोवर स्टॉप लॉस पुन्हा ट्रेल केला. इथे तुम्ही बघू शकता की हा या लोवर आलेला आहे, बट हा इथे स्पॉटमध्ये आलेला आहे, प्रीमियम मध्ये आलेला नव्हता, म्हणून आपला इथे बुक झाला नाही. आणि त्यानंतर हा वर गेला. त्यानंतर मी कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल करायला स्टार्ट केलं, मोठ्या कॅन्डल आला त्यामुळे. त्यानंतर ट्रेलिंग या कॅन्डलच्या खाली होती, त्यानंतर या कॅन्डलच्या खाली होती, त्यानंतर या कॅन्डलच्या खाली होती. जेव्हा हा रिव्हर्स आला तर इथे जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला आणि त्यानंतर कंटिन्यू रेंजमध्ये फसून यांनी क्लोजिंग जी दिली आहे ही पण रेंजमध्येच आहे. ठीक आहे, सिंपल ट्रेड होता. प्रॉपरली जर तुम्ही बघू शकता की हा रेंज होता, या रेंजला ब्रेकआउट दिलं. पहिलं टार्गेट होतं डे हाय, स्पेस ओपन होता, 1:1चं टार्गेट क्लिअर होतं, म्हणून हा ट्रेड घेतला. सिंपल जसं आपण फॉलो करतो जनरली रूल जेवढे शिकवलेला तुम्हाला त्या बेसिसनी तसा हा मॅनेज केला. आणि एक्झॅक्टली कॅन्डल टू कॅन्डल काय सायकॉलॉजी होती, कॅन्डल टू कॅन्डल मी काय विचार करतोय, कुठे माझी पोझिशन सुरू आहे, प्रॉफिटमध्ये सुरू आहे, लॉसमध्ये सुरू आहे, टू झेड कॉमेंट्री मी लाईव्हमध्ये दिलेली होती. ठीक आहे, ज्यांचं लाईव्ह मिस झालं त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो शॉर्टमध्ये, तर ज्यांचं मिस झालं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येऊन जाईल 100%. ठीक आहे, तर त्यानंतर मी सांगितलं की इथे स्टॉप लॉस होता, मग इथे लावला, मग इथे लावला, मग इथे लावला, मग या कॅन्डलच्या खाली इथे इथे करत तो इथे या झोनवर बुक झालेला आहे. ठीक आहे, तर इथे निफ्टीच्या इंडेक्स चार्टर तुम्हाला क्लिअर झालं. आता मी याला ऑप्शन चार्टर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो. तर इथे बघू शकता की 25,050चा कॉल इथे बाय केला होता. एक्झॅक्टली कॅन्डल कोणती, तर ही कॅन्डल, कारण की इथे ब्रेकआउट होता. सेम कॅन्डल आपण इथे घेतली, याच्या ब्रेकआउटवर एंट्री घेतली, इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस. त्यानंतर फर्स्ट फ्रॅक्टल आला तर इथे ट्रेल केला. त्यानंतर वर जेव्हा गेला त्याच्या खाली आला तर मी सांगितलं की इथे मी ट्रेल केला होता याच्या लोवर. ती कॅन्डल जी आहे ती ही आहे. ओके, बट इथे आणि खाली मोमेंटम दाखवलं, बट इथे जेव्हा हा लावलेला होता तर इथे आणि मोमेंटम खालच्या साईडने दाखवलं नाही, इथे बुक केला नाही आणि प्रोटेक्ट करून आणि वर गेला. बँक निफ्टीमध्ये याच्या अपोजिट झालेलं होतं. बँक निफ्टीमध्ये आधी आपला स्टॉप लॉस घेतला, स्पॉटमध्ये घेतलेला नव्हता, प्रीमियममध्ये घेतला आणि त्यानंतर मोमेंटम केलं. इथे काय केलं की स्पॉटमध्ये घेतला बट प्रीमियममध्ये घेतलं नाही आणि कंटिन्यू करत यांनी डे हा लावला. त्यानंतर तर पूर्ण याने रेंजमध्येच हे दाखवलेली आहे, मोमेंटम दाखवलेली आहे आणि ते क्लोजिंग दिली आहे ती पण रेंजमध्येच आहे. तर प्रॉपरली जर आता आपण बघू, आधी तुम्हाला मी दाखवतो बँक निफ्टीचं. तर बँक निफ्टीचा इथे आपण या कॅन्डलच्या हायवर एंट्री घेतली आणि सेम कॅन्डलचा लो जो होता तो स्टॉप लॉस होता. तर 5%चा स्टॉप लॉस इथे बुक केला आहे. निफ्टीमध्ये जर आपण आता इथे आलो तर इथे तुम्हाला जर दाखवू तर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली आणि इथून इथपर्यंत आपण जी रॅली कंटिन्यू ठेवली ती ठेवली 40%ची. ठीक आहे, बट 40% बुक झाली का, पॉसिबल नाही आहे तेवढं करणं. टॉपर कोणी एक्झिट करू शकत नाही. आपलं ट्रेलिंग या कॅन्डलच्या लोवर झालं, त्याच्या लोवर जर मी आणणार तर इथे तुम्ही बघू शकता की 25% इथे बुक आपलं झालेलं आहे या झोनवर. या झोनवर आपलं 25% बुक झालेलं आहे. तर 5% आपला स्टॉप लॉस गेला बँक निफ्टीमध्ये आणि इथे आपलं 25% बुक झालं. एंड ऑफ द डे आपण 20% इथे प्रॉफिटमध्ये क्लोज केला आहे. आपला गोल जो असतो तो असतो की एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज करणे. तर त्या बेसिसने इथे सेकंड ट्रेड जो आहे तो आपला प्रॉफिटमध्ये क्लोज झालेला आहे. काय सायकॉलॉजी होती, काय सेटअप होता, कशा पद्धतीने आपण त्याला मॅनेज केलं, कुठे माझी पॉझिटिव्हमध्ये सुरू आहे, कुठे निगेटिव्हमध्ये सुरू आहे, काय कॅन्डलचं काय मी विचार करतोय, ए टू झेड प्रत्येक कॅन्डल टू कॅन्डल मी क्रेडिट केली होती लाईव्हमध्ये. तर त्यानुसार माझ्यासोबत तर भरपूर जण ट्रेड घेतले. एंड ऑफ द डे मी त्यांचे स्क्रीनशॉट बघितले तर प्रत्येक जण प्रॉफिटमध्ये होतं, ते क्लिअर तिकडे दिसून आलेलं होतं. तर माझा एक्झॅक्टली कुठे बुक झाला हे मी जनरली ऍड करून ठेवतो. का बरं, कारण की मग एक्झिक्युशनमध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जातं. एंट्री कुठे घेतली, स्टॉप लॉस कुठे लावला आणि कसं मॅनेज करतोय या झोनपर्यंत हे टू झेड मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, बुकिंग मुद्दाम नाही सांगितली. रिझन काय, कारण की मग एक्झिक्युशनमध्ये तुम्ही फोकस देऊन सगळ्या गोष्टी समजून घेता, त्यासाठी मी मुद्दाम हाईड करून ठेवलेलं होतं. तर आता या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. ओके, तर 25% इथे आपण बुक केलं. एंड ऑफ द डे 20% आपण प्रॉफिटमध्ये आहे. तर आता इथे तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही स्पॉटचं क्लॅरिटी आलेली असेल, दोन्ही ट्रेडचं क्लॅरिटी आलेली असेल. मी पुन्हा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपण कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिट केला आणि कोणत्या टाइमला त्याला आपण बुक केला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक आता लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की पहिला जो ट्रेड आहे बँक निफ्टीचा तो आपण एक्झिट केला आहे 9:50 जवळपास. तिथे मी बँक निफ्टीचा 54,600चा कॉल बाय केलेला होता. तो बाय झालेला होता
685 मध्ये. त्यानंतर सेम डायरेक्शनमध्ये अपसाईडनीच मी निफ्टी सेटअपमध्ये ऍक्टिव्हेट केला, जो की झाला होता 10 वाजून 5 मिनिटांनी 25,050चा कॉल, जो की एक्झिट झाला होता 105 मध्ये. त्यानंतर थोड्याच वेळाने बँक निफ्टीचा स्टॉप लॉस बुक झाला, जो झाला 10 वाजून 19 मिनिटांनी 54,600चा कॉल, जो की आपला बुक झालेला आहे स्टॉप लॉस 650 मध्ये. त्यानंतर प्रॉपरली पूर्ण टार्गेट देऊन निफ्टी क्लोज झालेला आहे प्रॉफिटमध्ये, तो झाला 12 वाजून 36 मिनिटांनी 25,050चा कॉल 131 मध्ये. तर इथे बँक निफ्टीमध्ये आपण 5% निगेटिव्हमध्ये क्लोज केलं आणि निफ्टीमध्ये जे आहे ते आपण 25% प्लसमध्ये केलं. तर टोटल आपण 20% जे आहे ते पॉझिटिव्हमध्ये क्लोज केलं आहे. 100% ज्यांना लाईव्हमध्ये अटेंड करता आलं नाही, ज्यांचं मिस झालं, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पिक्चर क्लिअर झालेली असेल. अजून पण काही डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा मग जे प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांच्याजवळ तर नंबर आहे, डायरेक्टली तुम्ही सपोर्ट टीम सोबत बोलून पण पूर्ण जे तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून घेऊ शकता. तर इथे तुम्हाला दोन्ही ट्रेडचं एक्झिक्युशन क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. पुन्हा भेटू प्रीमियम मेंबर सोबत सोमवारी सकाळी 9 वाजता लाईव्ह मार्केट लर्निंग सेशनमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा, मजबूतीने पैसा बनवत राहा आणि त्याला वाढवत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.